निमित्तानं हॅलो, विनंती आहे सर्व प्रेक्षक वर्गाला की आपण आपल्या जागी उभं राहायचं आहे. तसेच साहिल आराबी आपण यजमानात त्वरित मैदानाकडे या. साहिल आराबी पंचाला विनंती करतो त्वरित मैदानाकडे यावं. पंचाला विनंती आहे की आपण त्वरित मैदानाकडे या. की खरोखरच सांगतो की आपण एक कबड्डीचे दर्दी आहात आणि खरोखर आराबी हा विभाग सुद्धा कबड्डीमध्ये खरोखरच आपण पाहिलं आहे की श्रीवर्धन शहर कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांनी आपला नावाचा ठसा उमटवला होता. एक दादा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहायला जात होतं आणि त्यातील एक संघातला एक खेळाडू की खरोखर ज्यानं अनेक मैदानं गाजवली त्या खेळाडूला या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर त्याला सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लाईनअप करून घ्या. लाईनअप करून घ्या आणि प्रेक्षक वर्गाला विनंती करतो खरोखरच तुम्ही कबड्डी दर्दी आहात आणि आज या ठिकाणी कबड्डीचा सामने पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. पंचांना विनंती करतो की आपण त्वरित मैदानाकडे यावं. या ठिकाणी हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर आपल्याला क्वार्टर फायनलचे सामने पाहायला मिळणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुद्धा या ठिकाणी खेळले जाणार आहेत आणि त्यासाठी पुढील 2 संघांनी तयार राहायचं आहे. अर्थातच विठ्ठलाडी वर्सेस जाखमाता हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघाच्या व्यवस्थापनाला विनंती करतोय की आपले दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहेत. मी विनंती करतोय पंचांना की आपण त्वरित मैदानाकडे या. बबलू आंबोणकर आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. बबलू आंबोणकर आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या नाणेफेक होईल आणि त्यानंतर आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. नाणेफेक करून घ्या, लाईनअप करून घ्या दोन्ही संघांनी. प्रेक्षक वर्ग आपण आपल्या जागी उभे राहा की आपण खरोखरच कबड्डीचे दर्दी आहात. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपल्यामध्येच असणारा एक खेळाडू की ज्याचं अपघाती निधन झालं होतं त्या खेळाडूला आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत. सर्वांना विनंती करतो, सर्वच रसिक प्रेक्षकांना विनंती करतो, रसिक प्रेक्षक हो आपण नक्कीच या ठिकाणी आदरांजली वाहायची आहे. त्यासाठी आपण आपल्या जागी उभे राहा. लाईनअप करून घ्या सर, लाईनअप करून सांगा खेळाडूंना. नवीन संघ समजून घ्या. तर खरोखर सांगतो की साहिल आरावीसाठी ज्यांना अनेक वर्ष आपला खेळ केला. हॅलो, 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 हॅलो. तर या ठिकाणी आपण आदरांजली वाहणार आहोत साहिल आरावीचा खेळाडू ज्याचं खरं अपघाती निधन झालं होतं. पैगंबरवासी अल्ताफ सोंडे उर्फ पप्पू याला आपण या ठिकाणी आदरांजली वाहतोय. सर्वांना विनंती करतो, खरंच आपण कबड्डी दर्दी आहात आणि त्यांना अनेक वर्ष साहिल आरावीसाठी त्यांना आपली सेवा दिली आणि ह्या कबड्डीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी फार महत्त्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. मी विनंती करतो छोट्या मुलांना की आपण त्याने उभं राहायचं आहे. आजोबा हो, काका उभे राहा ना तिथनं. एक साथ सावधान.
स्वस्त. धन्यवाद. आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या पप्पूला या ठिकाणी आदरांजली वाहिली त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. कारण या स्पर्धा ज्या खेळाडूंमध्ये होत असतात, काही खेळाडू खरोखरच आपल्या स्मरणामध्ये राहत असतात आणि त्यांनी घेतलेली एक्झिट ही खरोखरच आपल्या सर्वांनाच एक मन हेलवून देणारी असते. त्यातील एक खेळाडू म्हणजे साहिल आरावीचा खेळाडू, अर्थातच पप्पूला आपण या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे. चढाईसाठी पाहायला मिळते सुंदर पकडीचं प्रदर्शन आणि पहिल्या चढाईमध्ये 1 गुण प्राप्त साहिल आरावीसाठी. त्यामुळे नक्कीच टाळ्या होणारच यजमान संघ आहे चढाईसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. सावित्रा सोंडे यानं साबीर सोंडेनं पहिल्या चढाईमध्ये गुण प्राप्त करून घेतला, ज्यानं खरोखरच पप्पूची आठवण या ठिकाणी करून दिली आणि आपल्या संघाचं गुणांचं खातं खोललंय असा हा साबीर. परंतु या ठिकाणी एक हलकी अशी चढाई करत एक जर्सी नंबर 21 या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वालवटी संघासाठी टाळ्या होणं फार गरजेचं आहे. रसिक प्रेक्षक हो, आपल्यासाठी हा एक संघ निर्माण झाला आहे. आज आरावीमध्ये स्पर्धा असल्या कारणाने तो सहभागी झाला आहे, परंतु यासाठी आपण नक्कीच टाळ्या वाजवाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपण दर्दी आहात त्यामुळे नक्कीच सुंदर पक्कड या ठिकाणी होताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये असणारी मुलं आता कबड्डीकडे वळते, त्यामुळे नक्कीच आमच्या कबड्डीसाठी सुद्धा चांगले सोन्याचे दिवस येतील. सृष्टी खडके आणि कोण? हर्षिता अनिकेत पाडावे वसई. हर्षिता अनिकेत पाडावे वसई. काळेश्वरी ना? या ठिकाणी एक व्यक्तिगत पारितोषिक लाभलंय, ते म्हणजेच मागच्या सामन्यामध्ये विजय संपादन करणाऱ्या संघाला, तो म्हणजेच काळेश्वरी क्रीडा मंडळाला बंडा खडके आणि हर्षिता अनिकेत पाडावे वसई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलंय. तर मी विनंती करतोय काळेश्वरी देवी संघाचा कर्णधार साहिल याला की आपण या ठिकाणी आपलं बक्षीस स्वीकारावं. सुंदर पकडीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच वालवटी वर्सेस साहिल आरावीच्या दरम्यान. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत या ठिकाणी साहिल आरावीला देतोय तो वालवटीचा संघ. नक्कीच कौतुकास पात्र ठरतोय. 5-1 अशी 4-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच चांगला दबाव आणलाय ते म्हणजेच आयोजक मंडळाला, यजमान मंडळाला. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता चढाईसाठी पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनिकेत सामंत, जो या ठिकाणी साहिल आरावीचं या ठिकाणी. आणि सुंदर पकड, खरोखर कौतुक करावं तितकं थोडं आहे, खरोखरच सांगतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी काय घडतंय, पण या सुपर टॅकलचे 2 गुण नक्कीच मिळणार आहेत. विनंती आहे साहिल करंजकर, आपण समोर यायचं आहे आणि आपलं 200 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. बंडा खडके आणि हर्षिता अनिकेत पाडावी वसई यांच्याकडून लाभलेलं आहे. मी विनंती करतोय बंडा खडके यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिकेत यांच्याकडून लाभलेलं 100 आणि बंडा खडके यांच्याकडून लाभलेलं 100 रुपयाचं पारितोषिक. एक रंगतदार सामना स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आमचा जीएमचा पार्टनर सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतो वालवटी या संघाकडून. त्याचं सुद्धा कौतुक असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उबेद मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी विचार करावा लागलाय
तो म्हणजे साहिल आरावीला की तो यजमान संघ अनिकेत सारख्या खेळाडूला सुद्धा मैदानाच्या बाहेर टाकण्यात यशस्वी ठरले, त्यामुळे या ठिकाणी विचार करावा लागेल. बबलू लक्ष द्यायचंय. तर खरोखरच वालवटी संघाने या ठिकाणी खरोखर सर्व प्रेक्षक वर्गाची मनं जिंकलेच. विजय झाल्यानंतर नक्कीच एक या ठिकाणी एक हर्ष उल्हास पाहायला मिळेल, तो म्हणजे वालवटी संघासाठी. परंतु या ठिकाणी साबीर पुन्हा एकदा चढाईसाठी पाहायला मिळते. त्याच्यासमोर 7चा डिफेन्स या ठिकाणी 6चा डिफेन्स या ठिकाणी पाहायला बोनस ऑन असणार. ही जमेची बाजू असली तरी सुद्धा तितकाच मजबूत संघ आहे तो वालवटीचा संघ. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा असणार आहेत. साबीर चढाईसाठी गेलाय, त्याच्यासमोर आहे तो आणि या ठिकाणी सुंदर पक्कड. खरोखरच सांगतोय कौतुक केलं पाहिजे त्या कोपरा रक्षकाचं की त्याने आतापर्यंत 3 पकडी केल्यात. आणि मुकीत गुले याचं खरोखरच कौतुक असणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने, या सामन्याच्या निमित्तानं चढाईसाठी गेलाय. उबेद 2-1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन आहे. साहिल आरावीला आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, परंतु अजूनही तुम्हाला संधी प्राप्त करू देत नाही तो वालवटीचा संघ. खरोखरच प्रो लीगनं सर्वांना नियमांची माहिती व्हायला लागली, त्यामुळे नक्कीच आपला खेळाडूला कसं बोलवायचं हे सुद्धा या ठिकाणी जाणकार होऊ लागले. यासाठी प्रो लीगचं फार योगदान आहे कबड्डीच्या प्रचारासाठी आणि खास करून चारू शर्मानं केलेली ही मेहनत. आणि या ठिकाणी सुंदर पकड, ही 4थी पकड या ठिकाणी यशस्वीरित्या. त्यामुळे नक्कीच हाय फाय होतोय का ते पाहायचं आहे. चढायसाठी एक चांगली रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. साहिल आरावी वर्सेस वालवटीच्या दरम्यान आणि त्यामध्ये एक लोण देण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय तो म्हणजेच वालवटी संघ. एक अनुभवी आहे असा साहिल आरावी या संघाला जबरदस्त दडपणात ठेवलंय आणि त्यामुळे नक्कीच एक चांगली टफ फाईट मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. एक प्रेक्षक वर्गाला सुद्धा पाण्याची व्यवस्था मैदानात करा, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मैदानाकडे करा. एकच बॉटल घेऊन जा. काय झालं? काळेश्वरी आणि भैरवनाथ आहात तुम्ही, काय काळजी करू नको. तर त्यामुळे अनिकेतवर मोठं दडपण असणार आहे. मागच्या चढाईमध्ये त्याची सुंदर पकड केली होती, परंतु या ठिकाणी त्याला आता खेळ उंचावावा लागेल. बोनस ऑन आहे, बोनस प्राप्त करून घेतो आपल्या संघासाठी. मध्यांतर होतोय, बोनस प्राप्त झालाय आपल्यासाठी. पाण्याची व्यवस्था करा मैदानाकडे. आयोजकांना विनंती करतोय की आपले स्वयंसेवक जरा इथे या ठिकाणी चुस्त ठेवायचे आहेत, कारण या ठिकाणी एक चांगली मॅच रंगतोय ती म्हणजेच वालवटी वर्सेस साहिल आरावीच्या दरम्यान. आणि त्यामध्ये गुणफलक सांगायचं आहे अमित, 10-6. तर 4 गुणाची आघाडी आहे ती म्हणजेच वालवटी या संघाकडे. त्यामुळे नक्की येणाऱ्या 7 मिनिटांमध्ये दुसऱ्या हाफमध्ये काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ सांगेलच. परंतु या ठिकाणी दुबईमध्ये असणारे आमचे प्रेक्षक वर्ग नक्कीच उत्साहित झाले असतील. आजची ही दुबई फ्रेंड्स क्लब आयोजित ही कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी सुंदर पकड. त्यामुळे नक्कीच मध्यंतरानंतरचा हा पहिला गुण असणार आहे. चढाईसाठी जातोय तो अनिकेत, यासाठी अनिकेतला प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा बोनस प्राप्त करून घेतोय. बोनस पाठोपाठ बोनस, 2 बोनस लगातार या ठिकाणी प्राप्त झालेत त्या अनिकेतला. एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचं आहे, परंतु गुण प्राप्त होईल तो साहिल आरावीला. सुरुवातीच्या खरोखरच पूर्वार्धामध्ये या ठिकाणी खरोखर सुंदर खेळ केला होता तो वालवटी संघानं, परंतु या ठिकाणी विचार करायला भाग पाडले ते म्हणजेच या ठिकाणी आरावी या संघानं. साबीर रनिंग हँड टच करण्याचा अपील करतोय आणि या ठिकाणी कोण यशस्वी होते ते पाहायचंय.
परंतु या ठिकाणी अपयशी ठरलाय तो साबीर. चढायसाठी येतोय तो मजेचा रोहित पवार. याची वर्णी या संघामध्ये लागली आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय घडतं. रोहितची सुंदर पकड. एक महत्वपूर्ण गुण गमावलाय अर्थातच वालवटी संघानं. फार महत्वपूर्ण गुण आहेत. एक चांगली लीड मध्यंतरापूर्वी या ठिकाणी पाहायला मिळत होती, परंतु या ठिकाणी काय घडतंय तर पूर्णपणे आणि या ठिकाणी खरोखर सांगतोय हाय फाय पूर्ण झालाय. टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी की त्यानं या स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. हात लावू नका, बाहेरून गुण गमवाल वालवटी. ओ शर्ट वाले बाबा त्याला सांगा, त्याला मागे घ्या, मागे घ्या त्याला. एक चांगली मॅच, एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. नबील, निहाल, नवीद आणि कोणी नबील, निहाल, नवीद. हां, कोणाला? साकीब अकलेकर. एक पॉइंट मिळाला रेड में 500 तीनों की तरफ से. या ठिकाणी खरोखर धरती प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लाभतोय आणि त्यांच्याकडून साकीब अकलेकर याला जर एका चढाईमध्ये एक गुण गडी बाद केलात, 1 पॉइंटला घेतला तर आपल्याला नबील, निहाल आणि नवीद कडून प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. एकूण 1,500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. साकीब अकलेकरला ही सुवर्ण संधी आहे. एका चढाईमध्ये फक्त एकच गडी बाद करायचा आहे आणि नबील, निहाल आणि नवीद कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि या ठिकाणी खरं यशस्वी ठरतोय तो म्हणजेच वालवडीचा चढाई बहादर. एक रंगतदार सामना या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. शेवटची 4 मिनिटं घोषित केली ती पंचाने. प्रेक्षक वर्गाला खेळवून ठेवणारा सामना. बसलेले उभे राहिलेत आणि उभे राहिलेले आता नक्की कुठे जातील हे सांगता येणार नाही, परंतु इतका जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच कबड्डीचं या ठिकाणी कौतुक केलं जाते, खेळाडूंचं कौतुक केलं जाते. इतक्या चांगला दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळते. दुबई फ्रेंड्स क्लब आयोजित ही कबड्डीची स्पर्धा. टाइम ऑफ मिळवलाय तो म्हणजेच साहिल आरावीनं. गेलीस की नाही मग आमची. तर या ठिकाणी चढाई पाहायला मिळते ती म्हणजे वालवटीकडून. खरोखरच वालवटी आणि या ठिकाणी रनिंग अँड टच साबितला बाद केलाय. त्यामुळे नक्कीच एक मोठी रंगत या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. बोनस ऑन आहे त्यासाठी नक्कीच या ठिकाणी माहीर आहे तो म्हणजेच अनिकेत. परंतु या ठिकाणी गुणांची फारकत कोणाच्या बाजूने जाते ते पाहिजे. आणि आज जबरदस्त पाठलाग आणि सुंदर पक्कड एका पाठोपाठ एक धक्के देत या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच वालवटीचा संघ. खरोखर सांगतोय, परंतु या ठिकाणी तो आला की अकलेकर गेलाय की नाही गेला. एक सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर उत्साह दांडगा आहे आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये या ठिकाणी खरोखरच कबड्डीला या ठिकाणी जो काही प्रेक्षक वर्ग लाभलाय, खरोखर सांगतो की या 2 संघाने प्रेक्षक वर्गाला खेचून आणलंय ते म्हणजे मैदानाकडे. युट्यूबच्या माध्यमातून जरी आनंद घेत असला तरी सुद्धा हा सामना फार महत्वाचा आहे. जर्सी नंबर 21 मोठी जबाबदारी असणार आहे आणि या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनसचा प्रयत्न नक्कीच केलाय का ते पंच नक्कीच सांगतील, परंतु या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो. डाव्याकडून उजवीकडे आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटची 2 मिनिटं घोषित केलेत आणि या ठिकाणी सुंदर पकड. ही जवळजवळ 6वी का 7वी पकड असावी, त्यामुळे नक्कीच एक लोन देण्यात तो यशस्वी ठरलाय. कोपरा रक्षक चढायसाठी जातोय. याचं नाव काय? उबेद. सुपर टॅकल ऑन आहे. बोला.
साकिब अगर सुपर रेट मारता है तो रब्बी अकलेकर और एजाज की तरफ से 3000 रुपये। साकिब जर का आपण सुपर रेड केली तर रब्बी और एजाज की तरफ से रब्बी और एजाज कडून आपल्याला 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. साकिब आपला हात तरी वरती करा. अकलेकर आपला हात वर करा. प्रेक्षक वर्गाला कळू द्या हा इकडे फेवरेट प्लेअर कोणता आहे. आणि हा सुपर जबरदस्त प्रयत्न खरोखर सांगतोय आणि या ठिकाणी गुण गमावलाय. साहिल आराईला खरोखरच विचार करण्यास भाग पडलाय. शेवटचा मिनिट या ठिकाणी पाहायला मिळते. लोन देण्यात यशस्वी होतंय का आणि लोन दिलाय. वालवटी संघानं अचानक एंट्री या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि टाइम ऑफ घेतलाय वालवटी संघानं. एक मोठ्या आघाडीच्या दिशेनं मार्गक्रमण करताना पाहायला मिळते तो वालवटीचा संघ आणि या वालवटीच्या संघाला खरोखर चेअरअप करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उभा आहे. त्यांना खरोखर सांगतो की आजच्या या स्पर्धेतला खराखुरा संघ जर का मॅच झाली या स्पर्धेमध्ये जान निर्माण केली ती अर्थातच या दोन्ही संघांनी आणि या ठिकाणी गुण गमावलाय. बोनस प्लस पॉईंट जातोय. 2 गुण गमावलेत अर्थातच वालवटी संघानं चढायसाठी जातोय. याचं नाव काय? उजेफा. एक चांगला रेडर राबलाय तो म्हणजेच वालवटी संघाला अपील करतोय. गडी बाद केल्याचा अपील करतोय. या ठिकाणी उजेफा यशस्वी होतोय का ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी अपील तर जरूर केलाय. एक चांगली रेड त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो होती या स्पर्धेच्या या सामन्याच्या निमित्तानं आणि चांगलं आपली माघारी परततोय. पंचांनी त्याचा अपील फेटाळलं. या ठिकाणी अनिकेत हँड टच करत पॉईंट मिळवतोय आणि हा सामना संपल्याचं जाहीर केलंय. विजयी ठरला अर्थातच वालवटी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पहिला क्वार्टर फायनल सामना 1 मिनिटाच्या आत मैदानाकडे यायचं आहे. आपल्याला विनंती आहे विठ्ठलाडे आणि जाकमाता या संघाला मी विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाकडे यावं. अतिशय प्रेक्षकांना नक्कीच उत्साह आणि खरोखर आजच्या आयोजनाचा जो काही आमचा भाग होता त्यामध्ये नक्कीच सर्वच प्रेक्षक वर्ग जर खुश झाले असतील तर या सामन्यासाठी तर खरोखर यजमान संघाला त्यांच्या भूमीमध्येच बाद केलंय. त्यामुळे नक्कीच वालवटी या संघा खरंच कौतुकास पात्र ठरलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन करतोय. परंतु आता या ठिकाणी साहिल आरावीला विचार करण्यास भाग पडणार आहे. साहिल आरावीला खरोखर सांगतोय सुंदर खेळ केल्याबद्दल उजेफा. उबेद उबेद याचं खरंच कौतुक आहे की खरोखर सांगतो की तुम्ही तुमचा फिटनेस ठेवला तर कुठल्याही सामन्यामध्ये कुठल्याही खेळामध्ये तुम्ही तरबेज राहू शकता. यासाठी फक्त तुमचा फिटनेस फार महत्त्वाचा आहे आणि त्याच जोरावर या ठिकाणी साहिल आरावीला बाद करत या ठिकाणी वालवटी संघानं विजय संपादन केला आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी रंगवणार आहे तो म्हणजे जाकमाता वर्सेस विठ्ठलाळीच्या दरम्यान आणि दोन्ही संघांना मी सूचना करतोय की आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे कारण मला वाटलं काय प्रकार झाला.